नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते आणि या बातमीपत्रात आपण महत्त्वाच्या 100 बातम्या पाहणार आहोत महाफास्ट न्यूज 100 मध्ये। अहमदनगर महापालिकेच्या स्थायी सभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीला सभापती पदाचा मान दिलाय, पण या निवडणुकीत भाजपमधून राष्ट्रवादी दाखल झालेल्या मनोज कोतकर यांच्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला। भाजपने आता कोतकरांना नोटीस बजावली आहे। मध्यावधी निवडणुका कोणत्याच पक्षाला नको असतात। निवडणूक कार्यक्रमाची आखणी, उमेदवार देणं, प्रचारसभा लावणं हे लगोलग शक्य होणाऱ्या गोष्टी नसतात, असं मत मध्यावधी निवडणुकांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय। शिवसेना आमदारांनी पुन्हा नाराजीचा पाढा वाचायला सुरुवात केल्याची सूत्रांची माहिती आहे। आपलं सरकार असतानाही कामं होत नसून मतदारसंघासाठी निधीच दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी केलाय, अशी सूत्रांकडून माहिती मिळते। कालच्या आमदारांच्या बैठकीत ही नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे। अनलॉकचा चौथा टप्पा 30 सप्टेंबरला संपून 1 ऑक्टोबरपासून 5व्या टप्प्याला सुरुवात होणार आहे आणि या नव्या टप्प्यात सिंगल स्क्रीन, मल्टीप्लेक्स थिएटर तसंच नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यास केंद्र सरकार परवानगी देण्याची तसंच आणखी पर्यटन स्थळं खुली होण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होण्याची शक्यता आहे। रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्व तयार केली आहेत आणि ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे। अनलॉक 5 मध्ये हॉटेल सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक व्यवस्था काय, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केलाय। कर्मचाऱ्यांनी आकाशात उडत कामावर यायचं का, असा विचारत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। मुख्यमंत्री इतर कामगारांच्या कुटुंबियांचा विचार करत आहेत, हे चांगलं आहे, मात्र हॉटेल सुरू करत असताना 10 ते 12 हजार रुपये पगार असलेला कामगार दररोज 300 ते 400 रुपये खर्च करणार का, असा सवाल मनसे नेते संतोष झुरी यांनी विचारलाय। खासदार संभाजीराजे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेणार आहेत, तर मराठा समाजाच्या प्रतिनिधींसह अशोक चव्हाण यांनाही ते भेटणार आहेत। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि तालुक्याच्या ठिकाणी मराठा समाजाकडून आंदोलन होणार आहे। तहसील कार्यालयासमोर मराठा समाज होल बजाव आंदोलन करणार आहे। मराठा आरक्षणावर दैनिक सामनातून भाजपला चिमटे काढण्यात आले। मोदी भेट देत नसतील तर भाजपने राज्य सरकारवर टीका करू नये, असा सल्ला सामनातून देण्यात आलाय। माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात राजूबापू पाटील यांच्या घरी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी दाखल झाले। राजूबापू पाटील यांचं महिन्याभरापूर्वी कोरोनामुळे निधन झालं होतं। उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे। गेले 10 दिवस ते स्वतः विलगीकरणात आहेत। मुंबईच्या आकाशवाणी आमदार निवासामध्ये बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन आला होता। पोलिसांकडून रात्रभर तपास केल्यानंतर खोडसाळपणा असल्याचं सिद्ध झालंय। आरक्षण न्यायमार्गाने मिळेलच, मात्र जातीय सलोखा राखला गेला पाहिजे, यासाठी आम्ही संभाजीराजेंची भेट घेतोय, असं हरिभाऊ राठोड यांनी म्हटलंय। खासदार इम्तियाज जलील आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत। कन्नड, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील नुकसानीची पाहणी करून आढावा बैठकही घेणार आहेत आणि या शासकीय दौऱ्यामध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार तसंच शासकीय अधिकारीही असणार आहेत। रिया आणि शौविक यांच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आणि त्याबाबत एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी हायकोर्टात रिप्लाय फाईल केलाय। त्यात त्यांनी रिया आणि शौविक यांच्या जामीन अर्जाला विरोध केलाय। सुशांतच्या विसरामध्ये विष नसल्याचे रिपोर्ट एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला सादर केलेत। सुरुवातीला मुंबईतील कूपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केलं होतं आणि यावर संशय व्यक्त करून सीबीआयनं एम्सच्या डॉक्टरांकडून पुन्हा विसरा रिपोर्टचं परीक्षण केलं होतं। रिया आणि शौविकच्या ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचा अधिकार असल्याचा दावा एनसीबीने हायकोर्टात केलाय आणि या रिया आणि शौविकच्या दाव्यावर हायकोर्टाने स्पष्टीकरण मागितलं होतं, त्यावेळी एनसीबीने हा दावा केलाय। अभिनेत्री पायल घोष आज दुपारी राज्यपालांची भेट घेणार आहे। न्याय मिळण्यास उशीर होत असल्याची तक्रार पायलने परिषदेत केली होती। तसंच न्यायासाठी राज्यपालांची भेट घेणार असल्याचं देखील तिने काल पत्रकार परिषदेत सांगितलंय। अभिनेत्री पायल घोष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत अनुराग कश्यपवर कारवाईची मागणी केली। यावेळी 8 दिवसात अनुराग कश्यपवर कारवाई केली नाही तर आंदोलन करू, असा इशारा रामदास आठवलेंनी दिलाय। शिवसेना भाजप आरपीआयने सरकार बनवावं असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलाय। तसंच शिवसेना भाजपसोबत येत नसेल तर राष्ट्रवादी पर्याय आहेच, असं म्हणत आठवलेंनी पवारांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली।
शिवसेनेच्या भूमिकेविषयी बोलताना त्यांनी सेनेवर सडकून टीका केली। खरं तर सेनेला त्याची भूमिकाच नसते। त्यांची काँग्रेस राष्ट्रवादीला खुश करणं हीच त्यांची वर्षभरापासून भूमिका राहिलेली आहे। लोकसभेत ते पाठिंबा देतात आणि राज्यसभेत ते विरोध करतात, कारण त्यांना काँग्रेसची भीती आहे, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। केंद्राने मंजूर केलेली कृषी विधेयकं कायदे देशातील शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारी असल्याची टीका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। मोठ्या उद्योगपतींना कृषी अर्थव्यवस्था देण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय। केंद्र सरकारने पारित केलेल्या कायद्यांना आता महाराष्ट्रात विरोध असेल आणि तो लागू केला जाणार नाही, असं आदिवासी मंत्री के.सी. पाडवी यांनी म्हटलेलं आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बिहारच्या निवडणुकीत उडी घेतली असून वंचित पक्ष बिहारमध्ये निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली। जे महाराष्ट्रात घडलं नाही ते बिहारमध्ये घडवून आणू असं सांगत एनडीए सरकारला सत्तेत येऊ न देण्यासाठी बिहारमध्ये निवडणूक लढवत असल्याचं त्यांनी सांगितलं। कोरोना महामारीमुळे ओढावलेल्या आर्थिक चणचणीचा सामना करण्यासाठी महावितरणने कॉस्ट कटिंगचा निर्णय घेण्यात आलाय। त्याचा फटका द्वितीय आणि तृतीय श्रेणीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना बसणार आहे। जवळपास 9,000 जणांवर ही बेरोजगारीची कुऱ्हाड बसणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवार दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे आणि या परीक्षेसाठी प्रवेश दिल्याची उमेदवारीची प्रवेश प्रमाणपत्र आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। अंतिम वर्ष परीक्षेसाठी लिंक येत्या 2 दिवसात मिळणार आहे, तर मुंबई विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षेला 1 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे। वैज्ञानिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्रातील 4 शास्त्रज्ञांना केंद्र शासनाचा मानाचा शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झालेला आहे। शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2020 साठी एकूण 7 श्रेणींमध्ये 14 वैज्ञानिकांना पुरस्कार जाहीर झाले। एपीएमसीत भाज्यांच्या गाड्यांची आवक घटल्यानं भाजीपाला महागल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री लागली। आज अवघ्या 120 गाड्यांची आवक झाली असून भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात कोसळलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाज्यांना बसलाय। भाज्यांचे दर 30% वाढलेले पाहायला मिळतात। अवकाळी पावसामुळे जुना कांदा 40% खराब झाला असून नवीन कांदा 60% खराब झालाय। यामुळे घाऊक बाजारात कांद्याच्या दरात वाढ झाली। 2 दिवसापूर्वी 15 ते 29 रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता मार्केट उघडल्यावर मात्र 25 ते 45 रुपये किलोने विकला गेलाय। मराठवाड्यात 3.28 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती महसूल विभागाच्या प्राथमिक अहवालातून समोर आली। अतिवृष्टीमुळे 33% खरीप वाया गेल्याची सूत्रांची माहिती आहे। 1896 गावांमध्ये शेतीचं मोठं नुकसान झाल्याची सूत्रांची माहिती आहे। नांदेडमध्ये गोदावरीची पूरसदृश्य स्थिती काहीशी निवळलेली आहे। विष्णुपुरीचे सध्या 3 दरवाजे उघडे आहेत। काल 10 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता। आवक कमी असल्यानं फक्त 3 दरवाजे खुले करण्यात आले। कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल नुकसानग्रस्त लातूर जिल्ह्याची पाहणी केली आणि यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदी दुथडी भरून वाहते। अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी जाऊन शेकडो एकरवरील पिकांचं नुकसान झालंय। नागपूर जिल्ह्यात बोगस धानाच्या बियाणांमुळे शेतकरी अडचणीत आलाय। परशिवनी तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी पात्रू कंपनीचे मनाली 777 हे धान बियाणं खरेदी केलं होतं आणि या बियाणांमध्ये इतर बोगस बियाण्यांची भेसळ करण्यात आल्याचा आरोप होतोय। मागील 4 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या काढणीला वेग आलाय। मात्र मजूर टंचाई निर्माण झाल्यामुळे मंगरुळपीर तालुक्यातील पारडी ताड येथे नंदू ठाकरे यांनी ट्रॅक्टरवर चालणारे यंत्र लावून सोयाबीनची काढणी सुरू केली आहे। उत्तर पुणे जिल्ह्यातील बळीराजा शेतकरी सततच्या पावसाने हतबल झालेला आहे। गेली 15 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। रायगड जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। कोरोना संकटानंतर निसर्ग चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली। त्यांच्या अध्यक्षतेखाली पोल्ट्रीधारक शेतकरी असोसिएशनची बैठक आयोजित करण्यात आली होती।
महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी मच्छीमारी करणाऱ्या परराज्यातील नौकांवर कारवाई करण्याची मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सिस्टंट मच्छीमार संघटनेने केली आहे। गुजरात राज्याच्या समुद्र हद्दीत येऊन मच्छीमारी करणाऱ्या बोटींवर आळा घालण्यासाठी गुजरातच्या विधानसभेत ठराव मंजूर करण्यात आला आणि या ठरावानंतर महाराष्ट्रातीलही मच्छीमारांनी हा ठराव करण्याची आता मागणी केली आहे। रेल्वे तिकीट दरात 10 ते 35 रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। तिकीट दरात वाढ करून तोट्याची भरपाई प्रवाशांकडून वसूल केली जाणार आहे। खोट्या ओळखपत्रांवर प्रवास करणाऱ्या 30 बेकायदा प्रवाशांवर एफआयआर दाखल करण्यात आली। मध्य व पश्चिम रेल्वेने कारवाई करत प्रवाशांना बेकायदा प्रवास न करण्याचा इशारा दिलाय। लोकलमधील वाढती गर्दी पाहता त्यावर उपाय म्हणून पश्चिम रेल्वेनं कार्यालयांमध्ये 2 शिफ्टमध्ये वेळा ज्या आहेत त्या विभागलेल्या आहेत। त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील कर्मचाऱ्यांच्या आता सकाळी 8 ते दुपारी 2 अशा 2 शिफ्ट असणार आहेत। सत्ताधारी शिवसेनेविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने महत्त्वाच्या स्थायी समितीवर ज्येष्ठ नगरसेवकांची वर्णी लावली। वैज्ञानिक समित्यांवरील सर्व नवीन सदस्यांची नावं पालिकेच्या महासभेत महापौर किशोरी पेडणेकर यांनी जाहीर केली। यामध्ये शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर, हरीश भादिंगरे आणि आशा मराठे तर भाजपचे भालचंद्र शिरसाट, उज्ज्वला मोडक यांचा समावेश आहे। दिव्यांग कर्मचाऱ्यांसह 55 वर्षावरील कर्मचाऱ्यांनाही मार्च ते जून या कठोर टाळेबंदीच्या कालावधीत वेतन देण्यास मुंबई महापालिकेने नकार दिला। या कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनापोटी 422.59 कोटी दिल्यास पालिकेच्या आर्थिक स्थितीवर विपरीत परिणाम होईल असा दावा पालिकेने उच्च न्यायालयात केलाय। विरारच्या खाणीवडे आणि खाडी रेती बंदरावर महसूल आणि पोलीस प्रशासनाची 3 दिवसांपासून कारवाई सुरू आहे। या कारवाईत 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 230 बोटी आणि 152 सक्शन पंप गॅस कटरनं तोडण्यात आले। कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांचे अतोनात हाल होत आहेत, मात्र सरकारचं त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप रिक्षा चालक पंचायतच्या वतीने 1 दिवसाचा बंद यामुळे पुकारण्यात आला। त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा 1 ऑक्टोबर रोजी बंद असणार आहेत। पुण्याची लाईफलाईन म्हणून पीएमपीएल बस सेवेला ओळखलं जातं। आधीच लॉकडाऊनच्या काळात आर्थिक कंबरडं मोडलं असताना आता प्रवाशांअभावी तोटा सुरू असलेली पीएमपीएमएल पैशांअभावी बंद पडण्याची वेळ आली आहे। पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये 10 डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्यात आल्यानं रक्तशुद्धीकरणाची सुविधा उपलब्ध झाली। कोरोनाशिवाय इतर कोमॅबिड कोरोना रुग्णांना आता सर्व उपचार मिळावे यासाठी संबंधित उपाययोजना करण्यात येणार आहेत। पुणे शहराबाहेरून उपचारासाठी दाखल होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या सुमारे 30% असल्याने आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या 4 जिल्ह्यांमध्ये जम्बो सेंटर उभारण्यात येणार आहे। 5 ऑक्टोबरपर्यंत ही सेंटर सुरू झाल्यावर पुण्यात खाटा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण होणार नाही असा दावा प्रशासनाने केलाय। पुणे जिल्हा परिषद इतर राज्यातही डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका पदासाठी जाहिरात देणार आहे आणि यात कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा समावेश आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणेकरांनो सर्वेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा असं आवाहन केलंय। औरंगाबादमध्ये लाचखोर एपीआय एएसआयला अटक करण्यात आलेली आहे आणि वाळू ठेकेदाराला 5.25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी अटक झालेली आहे। जालना अँटी करप्शन विभागाने ही कारवाई केली आहे। अहमदनगरमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता भाऊसाहेब पगारे यांना 4,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडले। अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली। भाऊसाहेब पगारे हे पारनेर तालुक्यातील भाळवणी सेक्शनमध्ये कार्यरत होते। औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी 6 आयुक्तांना रोज 1 पोलीस ठाण्याचा भेटीची सक्ती केली असून पोलीस ठाण्यात 2 तास थांबण्याचे आदेश दिले, तर पोलीस उपायुक्तांनाही रोज 2 तास एका ठाण्यात थांबण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉक या 6 महिन्यांच्या काळात 4,85,000 वॅगनमधून 25.46 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली। रेल्वेने ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांना वेळेवर माल पोहोचवण्यासाठी मालगाड्या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवल्यात। उच्च न्यायालयात अपील दाखल असतानाही एका पक्षकाराने दुसरा विवाह केला। या प्रकरणी पतीविरुद्ध अवमान कारवाई करण्याच्या पत्नीच्या विनंतीवर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनावणी घेतली व अपील प्रलंबित असतानाही विवाह करणे ही बाब दिवाणी अवमान प्रकरणात मोडत असल्याचा निर्वाळा दिला।
राज्यात 72 लाख टन साखर शिल्लक असताना येत्या गाळपात 10 लाख टन नवी साखर तयार होण्याची शक्यता आहे. अभूतपूर्व साखर साठ्याची समस्या सोडवण्यासाठी यंदा उत्पादन किमान 20 लाख टनाने घटवण्याची व्यूहरचना साखर संघाने केली आहे. कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीनंतर सीपीआरचे फायर ऑडिट झालं नसल्याचं समोर आलं. याची दखल घेत तातडीने फायर ऑडिट करा असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिले. अकोला शहरात नो मास्क नो सवारी ही मोहीम वाहतूक पोलिसांनी सुरू केली आणि त्याअंतर्गत ऑटो चालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांनी स्वतः मास्क घालण्याचे आणि प्रवाशांनाही मास्क घालण्याचा आग्रह करण्यास सांगण्यात आलाय. तर मास्क न घालणाऱ्यांना प्रवाशांनी ऑटो उपलब्ध न करून देण्याचे निर्देश दिले. नागपूर जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचं प्रमाण 50 ते 60% घटलंय. रुग्णांचे आकडे कमी दिसावे म्हणून कोरोना टेस्ट कमी तर केल्या नाही ना असा सवाल सामान्य नागपूरकर करतात. नागपूर शहरात काल केवळ 1764 कोरोना चाचण्या झाल्या. नागपूर जिल्ह्यात 24 तासात 994 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 38 रुग्णांचा मृत्यू झालाय. विदर्भातील अनेक गावात कोरोना पोहोचलेला आहे. ग्रामीण भागात सक्षम आरोग्य यंत्रणेचा अभाव असल्यानं कोरोना नियंत्रणासाठी सरकारच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नांदेडमध्ये कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची टंचाई भासत होती. मात्र आता सरकारी रुग्णालयात 13,000 लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आलाय आणि त्यामुळे नांदेडचे सरकारी रुग्णालय आता आणखीनच सुसज्ज झालंय. काल राज्यात कोरोना बाधितांपेक्षा कोरोना मुक्तांची संख्या अधिक झाली. काल राज्यात 19,932 जणांनी कोरोनावर मात केली तर काल कोरोनाचे 11,929 नवे रुग्ण आढळून आले. तर 24 तासात राज्यात कोरोनामुळे 180 जणांचा मृत्यू झालाय. मुंबईत काल कोरोनाचे 2,055 रुग्ण आढळले तर मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या 2,09,01 वर पोहोचली. तर मुंबईत आतापर्यंत कोरोनामुळे 8,834 जणांचा मृत्यू झालाय. पुण्यात काल 779 जणांना कोरोनाची लागण झाली तर 1,105 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात आतापर्यंत 1,22,281 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सिंधुदुर्गातील खड्डे पडलेल्या राज्यमार्गावर खड्डा भोवताली झाडे लावून रांगोळी काढून अनोखं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात वाहन चालकांनी सहभाग नोंदवला. रत्नागिरीत वीज बिल माफी विरोधात मनसेनं उपोषण सुरू केले. सातत्यानं पाठपुरावा करूनही महावितरण दाद देत नसल्यानं हे उपोषण सुरू करण्यात आलंय. वीज बिल माफ करावं अन्यथा ज्या जमिनी मालकांच्या जागेत विजेचे खांब आहेत त्यांना भाडं द्यावं अशी मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या या मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त शेतकऱ्यांनी रक्तदान आंदोलन केलं. नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरातील अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखलाय. पोलीस जिल्हा बाल संरक्षण कक्षानं भर मंडपात लग्न थांबवून 18 वर्षापर्यंत लग्न न करण्याचं पालकांकडून हमीपत्र लिहून घेतलंय. खासगी लक्झरी बसचा कारंजा तालुक्यातील कामरगावजवळ भीषण अपघात झाला आणि अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर सुपर ओव्हरमध्ये मात केली. दोनही संघांमध्ये निर्धारित वेळेतला सामना बरोबरीत सुटला होता. बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पूर्णपणे अपयशी ठरलाय. विराट कोहलीला आपल्या लौकिकात साजेशी खेळी करता आली नाही आणि यंदाच्या हंगामात विराट कोहलीला 3 सामन्यात फक्त 18 धावा करण्यात यश आलंय. डिव्हिलियर्स आणि शिवम दुबे यांनी अखेरच्या षटकात केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्स विरुद्ध 201 धावांचा डोंगर तयार केला. मधल्या षटकात मुंबईच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या धावगतीला अंकुश लावत सामन्यावर चांगलं वर्चस्व निर्माण केलं होतं. मुंबई इंडियन्सच्या ईशान किशनच्या खेळीचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसतंय. 202 धावसंख्येचा पाठलाग करताना संघ संकटात सापडलेला असतानाही ईशानने संयमी खेळी करत एका बाजूला लावून धरत संघाचं आव्हान कायम राखलं. कायरन पोलार्डसोबत ईशान किशनने 119 धावांची भागीदारी केली. बंगळुरूमधील बदली खेळाडूनं मुंबईच्या 3 खेळाडूंचे झेल घेतले. फिनच्या जागेवर आलेल्या पवन नेगीनं रोहित शर्मा, डिकॉक आणि हार्दिक पांड्याचे अचूक झेल टिपले. बंगळुरूच्या यशामध्ये पवन नेगीचंही महत्त्वाचं योगदान आहे. मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात जेम्स पॅटिन्सन टाकत असलेला चेंडू फिंचला लागला आणि तो थेट मैदानातच झोपला. बॉलचा स्पीड इतका होता की फिंचला होणाऱ्या वेदना या अगदी स्पष्ट दिसत होत्या.